तर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला अगदी थोडक्यात बचावलेला आहे आणि हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। कुठे घडली ही घटना तर खेड तालुक्यातील काळेची वाडी इथे घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावरती खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंड मध्ये घुसला आणि काही क्षणातच चिमुकल्यानं प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली। कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानं बिबट्या घाबरून पळून गेला। बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्यात आणि या घटनेनंतर परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। रोहिदास घाडगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रोहिदास, याच भागामध्ये बिबट्यांचा कदाचित मुक्त संचार असल्याचे या दृश्यांमधून समजतंय। वन विभागाकडून काय नेमकं पुढची कारवाई केली जाते? खरं तर या प्रकारामध्ये 1-2 नाही तर 2000हून अधिक बिबट्यांची संख्या आहे। कुत्री कमी झाल्यात आणि बिबटे जास्त झाल्यात, त्यामुळं बिबटे शिकारीसाठी रात्रीच्या अंधारात बाहेर पडतात आणि घराजवळ कुत्र्यांची शिकार करण्याबरोबर लहान मुलांना आता या बिबट्यांनी लक्ष केलंय। त्यामुळं लहान वयात खेळणारी मुलं घराच्या अंगणात या बिबट्याकडून लक्ष केले जात आहेत। पिंपरखेड मधल्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा खेड तालुक्यात चिमुकला मुलगा बिबट्याची शिकार होता थोडक्यात बचावलेला आहे। त्यामुळं पुढील काळामध्ये लहान मुलं ही बिबट्याच्या रडारवर असल्याचं या ठिकाणी दिसतंय। त्यामुळं वन विभागाने वेळीच या उपाययोजना करणं गरजेचे आहे। अशा घटना रोखण्यासाठी कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंबला पाहिजे। बिबट्यांची वाढती संख्या ही कुठंतरी आता धोक्याची ठरू लागलेली आहे। माणूस आणि बिबट यांच्यातला संघर्ष आपण काही दिवस पाहतोय। हा संघर्ष रोखणं मोठं आव्हान वन विभागासमोर असणार आहे। त्याचबरोबर नागरिकांनी सतर्क राहण्याचं अर्थातच गरज रोहिदास, आहे। नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने या चिमुकल्यानं प्रसंगावधान दाखवलं त्याच पद्धतीने इतरांनीही आपली काळजी घेणं गरजेचं आहे आणि वन विभाग कारवाई तातडीनं त्यांनी करणं हे देखील एक महत्त्वाचं आहे। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिलेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।